हे वांग करण्या अगोदर मी हे वांग 20 मिनिटं मोठं जे मीठ असते करकर मीठ त्यात काळा नमक त्यात भिजत टाकलं होतं. त्यातनं काढून हे वांग मग मी चिरून घेतलं. पण चिरून ते जास्त वेळ ठेवायचं नाही. अगदी करायच्या वेळेलाच तुम्ही हे वांग चिरून घ्या आणि पाण्यात घालून ठेवा. पाण्यात घातल्यामुळे काय होतं वांग काळं पडत नाही आणि अतिशय रुचकर बनते बरं का हे वांग. हे आपल्या आयुष्यात जसं आपण अनेक रंग भरतो कडूगोड आठवणींचे, तसं ह्या वांग्यात मसाला आहे असं मला वाटते. आपलं सुद्धा आयुष्य आपण असंच सगळ्या आठवणींचा कडूगोड मसाला भरूनच त्या आयुष्याला आपण एन्जॉयमेंट करायचं असते. सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि ह्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचा. धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला घालून घ्यायचा. हे असं वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे आणि तो सगळा मसाला ह्यात भरून घ्यायचा. आणि हे वांग कुणाला जास्त शिजलेलं आवडते, कुणाला थोडंसं कच्चं आवडते, तशा पद्धतीनं ते वांग तुम्ही शिजवून घ्यायचं. हे लाल तिखट, हे मीठ चवीपुरतं. बस असा हे मसाला भरून घ्यायचा. मला जसं वांग आवडत असेल, जास्त शिजलेलं कमी शिजलेलं तसं तुम्ही शिजवून घ्यायचं. अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असे वांग तयार होते बरं का. हिरव्या वांग जर काटेदार असलं तर ते फारच रुचकर असते, पण आपल्याकडे ही वांगी ती मिळत नाहीत. असं कुकरच्या 3 शिट्या झाल्या की बंद करायचं. असं हे अतिशय दिसायला सुंदर आणि अतिशय चविष्ट, तोंडाचं चव वाढणार असं वांग तयार होते. हे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.